लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे फक्त एक विचार नाही आहे. बरेच जण लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये येऊन अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन या प्रकारच्या टूल्सला वापरण्याचा प्रयत्न करतात. यश येत नाही आणि मग ते लॉ ऑफ अट्रॅक्शनला नाव ठेवतात. लक्षात ठेवा, लॉ ऑफ अट्रॅक्शनची साधारणतः जी स्टेप आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का, फिलिंग महत्वाची आहे. आपल्याला प्रत्येक गोष्ट फील करायची आहे. सेकंड स्टेप आपल्याला बिलीव्ह करायचं आहे की मला या गोष्टी भेटणार आहे. आणि थर्ड थिंग म्हणजे तुम्हाला ऍक्शन घ्यायची आहे. जे काय तुम्हाला मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी ज्या योग्य कृतीची गरज आहे ती कृती पण तुम्हाला करायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याला आयुष्यामध्ये नेमकं काय हवंय याची क्लॅरिटी पण तुम्हाला असायला हवी. कारण इंटेन्शनची क्लॅरिटी जर नसेल तर तुम्हाला काय हवंय या बाबतीत तुम्ही ब्रह्मांडालाच कन्फ्युज करताय. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन जर तुम्हाला प्रॅक्टिस करायचं असेल तर पूर्ण विश्वासाने तुम्हाला जे आकर्षित करायचंय ते मिळालंय या आविर्भावात जगायला शिका. तुमचा एखादा नॉन बिलिव्हर फ्रेंड असेल ना, ज्याचा कशावरच विश्वास नाही, त्याला ही रील नक्की पाठवा. कारण त्याच्या आयुष्यामध्ये कदाचित बिलीफचं सीड तुमच्या या ऍक्शनमुळे पेरलं जाईल.